नेहमी स्वयंपाकाला काय बनवायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. मलाही पडलेला, म्हणून मी कालच मटकी भिजत घातली आणि आता ती बनवणार. पण त्याआधी तुम्हाला दाखवते इथे काय चाललेलं आहे. तर आमच्याकडे आली आहे राधा आणि ही मुलं आता ना आमच्याकडे येतात तेव्हापासून आमच्याकडे टी व्हीमध्ये फक्त मुलांचीच गाणी चालू असतात. बापरे, म्हणजे दिवसभर ना ते मुलांबरोबर खेळायचं, मस्ती करायची आणि ती गाणी ऐकायची, हेच चाललेलं असतं. तर आमच्या फॅमिलीतले मंडळी ॲब्रॉड फिरून आलेले आहेत. तिथून आणलेल्या भेटवस्तू फ्रीजवरती नम्रताने चिटकवल्या आणि तोपर्यंत मी घेतलेलं आहे पीठ मळायला, कारण चपाती बनवायची आहेत आणि स्वयंपाकाची सुरुवात ना पीठ मळण्यापासूनच केली तर स्वयंपाक फटाफट होतो. नंतर मग पीठ मळायचं एकदा राहिलं की राहूनच जातं. पण हे चालू असताना आता इथे ना दार पुढे केलेलं आहे. तर राधा चाललेली आहे बाहेर जायला, पण तिला जायला जमत नाही आहे, म्हणून पुन्हा ती आता किचनमध्ये आली आणि नम्रता गपचूप लपून तिला पाहत होती. आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये बापरे, माझं काही काम आज होणार नाही असं मला वाटत होतं. शेवटी पीठ खाली घेतलं आणि फटाफट मळून घेतलं, कारण उभं राहून मळण्यापेक्षा मला ना बसून मळणं जास्त आवडतं. तर आता पीठ तर झालं. त्यानंतर आता भाजीसाठी ना हिरव्या मिरचीची पेस्ट करायची होती. मी पाव किलो अर्धा किलो ना मिरचीची पेस्ट वाटून ठेवणारी. मी सध्या काहीच करून ठेवलेलं नव्हतं, म्हणून झटपट आता इथे थोडीशी मिरची होती तेवढीच वाटून घेतली. छान फोडणी दिली. त्याच्यामध्ये आता बटाटा पण घातला, कारण साहेबांना बटाटा पाहिजे. तर मटकीची भाजी बटाटा घालून कोण कोण करतं त्यांनी मला इथे कमेंट करून सांगा. आणि ना गुरुवारचं फूल एक होतं तर ते झटकन घेतलं आणि डोक्यामध्ये तसंच रचून घेतलं. म्हटलं चला आहे तर आपण केसांना लावूया. तर आता कुकरला शिट्टी मारून घेईन, तोपर्यंत फटाफट आता पुढची तयारी. पण इथे ना आज खूप गंमतच चालली होती आमच्याकडे आणि माझा सगळा स्वयंपाक राहिलेला. आता फटाफट टोमॅटोची सार आणि त्याचबरोबर चपात्या. तर चपात्या आता झाल्या की सगळ्यात शेवटचं माझं काम म्हणजे हेच, म्हणजे पीठ मळण्याला सुरुवात केली, चपात्या करण्याला शेवट केली. तर असं आजचं माझं एकदम छान असं इव्हनिंगचं रुटीन तुम्हाला कसं वाटलेलं आहे सांगा.